यवतमाळ शहरात वाढत्या गुटखा अवैध विक्रीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। छोट्या दुकानदारांवर कारवाई होत असताना मोठ्या गुटखा तस्करांवर कारवाई होत नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यवतमाळ शहरात गुटखा विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असताना हा साठा नेमका येतो कुठून असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नागपूर आणि अमरावती येथून गुटखा शहरात येत असल्याची चर्चा असली तरीही यामागील मोठे पुरवठेदार आणि तस्कर अजूनही कारवाईच्या कक्षेबाहेर असल्याचं दिसून येत आहे। UCN न्यूजनं वेळोवेळी या मुद्द्यावर प्रकाश टाकत असतानाच अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी केवळ दिखाऊ कारवाई करत असल्याची टीका होत आहे। विशेष म्हणजे लहान पान टपरी चालकांवर कारवाई करून प्रशासन स्वतःची पाठ ठोकून घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणात गुटखा शहरात येत असताना संबंधित अधिकाऱ्यांच्या मिलीभगतशिवाय हे शक्य नसल्याचं चर्चा रंगली आहे। मोठ्या गुटखा तस्करांवर ठोस कारवाई होत नसल्यानं संशय अधिकच बळावत आहे। या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं केवळ छोट्या विक्रेत्यांवर कारवाई न करता गुटख्याचा मूळ साखळीवर घाव घालणे गरजेचं असल्याचं मागणी जोर धरत आहे। तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या प्रकरणात लक्ष देऊन संबंधित तस्कर आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे।